नमस्कार, आज आपण बनवणार आहोत भरपूर पोषक तत्व असलेली ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी। भाजी निवडून घेतली आहे, याची फक्त पानच घेतली आहेत, जास्त देठं घ्यायची नाहीयेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता आपण एका खलबत्त्यामध्ये लसूण, मिरच्या, जिरे आणि कोथिंबीर याचं बारीक वाटण करणार आहोत। कढईमध्ये एक पळी तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये तयार केलेलं वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण परतून झाले की निवडून घेतलेली हरभऱ्याची भाजी यामध्ये घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालूयात। भाजी थोडीशी परतून घ्यायची आहे। शिजून थोडी कमी झाली की 2 चमचे भिजवलेली हरभऱ्याची डाळ यामध्ये घालायची आहे। थोडंसं पाणी घालून 5-7 मिनिट भाजी शिजून घ्यायची आहे आणि यानंतर याला 2 चमचे बेसन पीठ लावून घ्यायचे। यामध्ये आता थोडं थोडं करून 1.5 ग्लास गरम पाणी घालणार आहोत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत। आता एका फोडणी पात्रामध्ये जिरे, लसूण, हळद आणि लाल मिरचीची फोडणी करायची आहे आणि हा तडका भाजीवरती घालायचा आहे। एखादे मिनिटभर उकळून घ्यायचे आहे। आपली भाजी या ठिकाणी तयार आहे।